नमस्कार. आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येतात कृषी 2025 मध्ये आहात. तर ह्याच्यामध्ये आपलं मधमाशी डिपार्टमेंट आहे, हे कृषी विज्ञान केंद्राचंच आहे. तर ह्या डिपार्टमेंटमध्ये आपण शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेट्या उपलब्ध करून देत असतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ऑल इंडिया रिसर्च कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट हा पूर्ण भारत देशामध्ये 23 सेंटर चालवली जातात. तर त्या सेंटरमधलं आपलं एकमेव सेंटर आहे महाराष्ट्रातलं. तर ह्या सेंटरमध्ये रिसर्च केला जातो. त्या रिसर्चमध्ये मधमाशांचं डाएट असेल, फ्लोरल कॅलेंडर असेल, पोलन डायव्हर्सिटी असेल, पॉलिनेशन डायव्हर्सिटी असेल, अशा वेगवेगळ्या घटकावरती काम केलं जातं. त्यामध्ये शेतकऱ्यांना जे प्रशिक्षण दिली जातात ती निवासी प्रशिक्षण असतात. शाळेची कॉलेजची मुलं असतील यांना आपण प्रशिक्षण देत असतो. साधारणतः 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. आत्मा कृषी विभागामार्फत आपण मोफत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेत असतो. आणि ह्यामध्ये आपण ॲपिस मेलिफेरा जातीच्या मधमाशांच्या पेट्या असतील, व्हाईट कलरच्या, ही आपली डेमॉन्स्ट्रेशनची पेटी आहे. तर ह्या पेटीमध्ये आपण पाहू शकता की ह्या वर्कर मधमाशा आहेत. आतमध्ये एकच राणी माशी असते. ह्या पेटीमध्ये 5 पुळी असतात आणि आपण जर व्यवस्थित जर रेग्युलर हाईव पाहिली तर त्यामध्ये 10 पुळी असतात. त्याचबरोबर ही जी आहे ही ॲपिस सेरेनाची मधमाशीची पेटी आहे. आणि हा जो वरचा चेंबर आहे हा हनी चेंबर असतो, हा जो आहे तो ब्रूड चेंबर असतो. ही सेरेनाची पेटी झाली, ही मेलिफेराची झाली. आणि तिसरी जी असते ती ॲपिस, त्याला आपण म्हणू शकत नाही, फक्त ती टेट्रागोनोला इरिडिपिनिस नावाची असते. तर ती पेटी मधमाशी छोटीशी असते. आपण जर पाहिलं तर वरती अडकवलेली हँगिंग केलेली मधमाशीची पेटी, तर ती टेट्रागोनोला इरिडिपिनिस नावाची मधमाशी आहे. ही सर्व प्रशिक्षणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत वर्षभर मध्ये दिली जातात. हे हनी एक्स्ट्रॅक्टर आहे, ह्याच्यामध्ये आपण 4 फ्रेम ठेवू शकतो. आता ही एक एमटी फ्रेम आहे, तिला आपण ताराची असते. हिला परत वॅक्स वगैरे लावून आपण कंटेंट करतो. ह्यामध्ये मेन ज्यावेळेस पूर्णपणे हे पॅक केलं जातं, सील केलं जातं सुपर चेंबरचं, त्यावेळेस आपण चाकूने वरचा लेअर काढून घेतो. त्यानंतर ही फ्रेम ह्याच्यामध्ये टाकतो. हे दुसरी साईड जी असते ती बॅलन्स करतो. त्यानंतर आपण फिरवतो बाय सेंट्रिफ्युगल फोर्सनी. ह्यातला मध हार्वेस्ट होतो. हार्वेस्ट झालेला मध आपण खाली कलेक्ट वगैरे करू शकतो.